आज कसं झालंय माहितीये का? बऱ्याच दिवसातून का नाही असं मस्त बेसन बनवायला घेतलंय. ते बघा अशा पद्धतीचं ना खूप छान असं बेसन झाले तर ह्याचा काही व्हिडिओ मी पूर्ण शूट केला नाही बघा. तर भरपूर आता सकाळी-सकाळी ना बाहेर पाणी पण सुटलेलं आहे. तर तेवढ्यातनं बघा इकडं म्हणलं तर बाहेर पाणी सुटलं होतं. आज माऊलीच्या पप्पांना सकाळी-सकाळी लवकर गेली तर 8 वाजता त्यांना भाडं होतं. तर ती लवकरच गेली. मग काय पाणी भरायचं बघा. परत माझ्याकडे आलं होतं. तर म्हणलं चला पाणी तर सगळ्याला सगळ्याच कामाला पाणी पाहिजे असतं आणि कोणत्याच कामाशिवाय पाण्याशिवाय कामं होत नाही. कोणतंच होत नाही. तर कपडे, भांडी वगैरे अजून तशीच होती. म्हणलं सगळ्यात अगोदर पाणी वगैरे भरून घेऊया. आणि इकडं आपलं प्यायचं वगैरे भांडी भरायचं होतं, परत डेरा वगैरे भरायचा होता. तर माऊलीचा बघा हे व्हिडिओ शूट करता का नाही जरा मस्ती, मज्जा चालू असते. इतका आगाऊपणा करत असतो का नाही, तर लय आगाऊपणा असतो सकाळी-सकाळी आणि आपल्या अक्षताचं ना आवरत होतं शाळेत जाण्यासाठी. माऊलीचं आवरलं होतं, तर माऊली का नाही जरा लवकर उठली असतो आणि आता अलीकडे माऊलीला का नाही जरा बऱ्यापैकी व्हिडिओ शूट करायला जमायला लागलाय. तर हे बघा. हाय, नमस्कार. मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता आता वाजलेत बघा सकाळचे 10:30 आणि हे बघा असं आपला उन्हाचा कडाका व्हायला लागलाय आणि अक्षता, माऊली म्हणलं तर दोघं पण शाळेत गेलेत. आज आहे गुरुवार, स्वामींच्या आवडीचा वार. तर माझी बघा सगळ्यात स्वयंपाक, देवपूजा वगैरे आवरली. तर आज पोरांसाठी ना मस्त बेसन, चपाती आणि सुक्का वाटाणा बनवलेलं बघा. तर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि आज माऊलीच्या पप्पांना ना सकाळी-सकाळी 8 वाजता भाडं होतं. तर पाणी वगैरे भरायचं, स्वयंपाक करायचा. सकाळी-सकाळी इतकी धांदल उडाली होती ना, खरं सांगते. भरपूर अशी स्वयंपाक करायचं आणि बाहेरचं बघा, बाहेरचे वगैरे कामं, शेळीचं हे ते बघायचं, इकडचं तिकडचं ते आज सगळं माझ्याकडेच होतं. तर माऊलीचे पप्पा लवकरच गेलेले चहा नाश्ता करून. अंघोळ वगैरे झाले की लगेच चहा नाश्ता केलं की गेलेत आणि आज ना जरा आपल्या अक्षूसाठी काहीतरी वेगळं बनवायचंय. तर परवा दिवशी जायचंय तिचे सकाळपासून जायची तर आवराआवरी करायची तयारी चालू आहे. तर आता सगळं घरातलं आवरलं आणि आज माझा गुरुवार आहे, उपवास आहे. तर तिघांसाठीच ना त्यांच्या तिघांसाठी स्वयंपाक बनवलेला चपाती, बेसन वगैरे. ते बघा असं आज देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि आता ना शेवायचं गिऱ्हाईक बघा. शेवायचं पण गिऱ्हाईक यायला लागले. तर 3-4 गिऱ्हाईक येऊन माघारी गेलेत. तर मला ते सुद्धा साफसफाई करायची, लवकरच शेवया बनवायला चालू करायच्यात. काल एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला तर तिला पण भरपूर असे शेवया पाहिजेत. तर तिची पण प्रत्येक वर्षी मला भरपूर अशी ऑर्डर असते. तर गेल्या वर्षी बघा एक 60-70 किलोची तिची ऑर्डर आली म्हणजे की भरपूर अशा बायकांना घ्यायच्या होत्या शेवया. आणि काल पण मला तिचा फोन आला होता, तर झालं का नाही तुझं चालू? कधी चालू करणार आहे उरक? आणि परत बघा पावसाचं परत थोडंसं वारं कावदान हे मे महिन्यात तर हे सुरूच होते लगेच. मग एवढं 2 महिने शेवाय बनवायचे आहेत आणि आता ते सुद्धा मला साफसफाई करायचं. तर ह्यावेळेस ना जरा भरपूर लेट झालेलं आहे. तर गेल्या वेळेस ना मी फेब्रुवारीमध्ये चालू केलं होतं पापड्या वगैरे बनवायला. तर एवढं सगळं होत नाही. तर मी आता ह्यावेळेस पापड्या, कुरवड्या, सांडगे हे काहीसुद्धा बनवणार नाही. आणि गेल्या वेळेस बनवलेलं बघा, त्याला इतकी मेहनत लागते, इतक्या बायका लागत्या, जेवढे असेल ना तेवढे कमी पडत्यात. आणि माझी एकटीची इतकी धावपळ होती ना, भरपूर धावपळ होती. तर माऊलीचे पप्पा म्हणले, ह्यावेळेस काय तसलं काय करू नको, काय बनवू नको. तर फक्त आपलं शेवयाचं आणि गिरणीचं हे तर चालूच आहे दररोजच गिरणीचं. आणि शेवयाचं म्हणलं तर शेवयाचं पण चालू करायचं आहे. तर तिथली मला साफसफाई वगैरे आवरायची ह्या 2-3 दिवसात. म्हणजे पाडवा सॉरी होळी झाली की लगेच चालू करायचं आपलं शेवया बनवायला. तर अजून पाडवा भरपूर आहे. लांब आहे आणि उन्हाळ्याचं बघा आपलं घरगुती मला पण घरी म्हणजे काय आम्हाला वेफर्स, शाबूच्या पापड्या, तांदळाच्या पापड्या हे असं मला जे काही नाही ना ते बनवून घ्यायचं. तर कुरवड्या मी भरपूर बनवलेल्या गेल्या वर्षी. तेच कुरवड्या येतं पण परत सांडगे वगैरे बनवायच्यात घरी. तर गेल्या वेळेस भरपूर सारं बनवलं होतं विकण्यासाठी पण मी. तर मला अजिबात म्हणजे काही इतकं राबावं लागतं म्हणजे असं परवडायला परवडतं पण इतकी मेहनत करावी लागते. तर खरं सांगते जेवायला पण वेळ भेटत नाही. शेवाया हे सगळं करायचं घरचं, परत शेळीला गवत आणायचं सगळं होत नाही. आणि मला बघा मैत्रिणीचा एका फोन आला होता की तिचं असं म्हणणं होतं की एक 10-15 किलो तर पापड्या बनव. तर एवढंसुद्धा शक्य होत नाही कारण ह्यावेळेस होणारच नाही. एकटीचं सगळं हे काही काम नाही. आणि तिचं म्हणणं होतं की आता गेल्या वेळेस आम्ही तुझ्याकडनं पापड्या घेतल्या होत्या, आता कोणाकडनं घ्यायच्या? आता मी काय करायचं? आता तूच बनवून द्या मला. लईत लई जास्तीत जास्त फक्त 10 किलो तर दे, कमीत कमी. तर गेल्या वेळेस मी भरपूर त्यांना एक 15-20 किलो तर मी भरपूर अशा पापड्या विकलेल्या. तर आता काही माप नाही.
पण भरपूर अशा पापड्या विकलेल्या बघा, मी व्हिडिओसुद्धा बनवलेला. तर जसं मला जसं की वेळ भेटेल ना तसं व्हिडिओ बनवत होते. काय 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 पापड्याचं बघा, मी व्हिडिओसुद्धा शूट करत नव्हते. तर इतकं माझी म्हणजे जसं की हे होते, धावपळ वगैरे होत होती. आणि आता मैत्रिणीचं म्हणणं आहे, आमच्यासाठी फक्त एक 10 किलो तर तू बनवून दे आणि तुला द्यायलाच पाहिजे. आता आम्ही आता काय करायचं, परत त्यांना पण कामामुळे वेळ भेटत नाही. तर बघू आता, काय सांगू शकत नाही कसं होते काही नाही. पण ह्यावेळेस सध्या तर ह्यावेळेस तर मला वाटते नको. आता शेवयाचं पण एक 3-4 गिऱ्हाईक येऊन गेले. तर शेवया म्हटलं तर शेवया चालू करायचे थोडीशी. तिथलं बघा ती गिरणीची जे रूम आहे ना, ती साफसफाई करून सगळं झाडून वगैरे घ्यायचं. तिथलं कोबा वगैरे सॉरी फरशी कोबा ते सगळं धुवून घ्यायचं आणि होळी झालं की आपलं शेवयाचं पण सुरू करायचं आहे. तर चला, अक्षता माऊली दोघं पण गेले शाळेत. सकाळी सकाळी त्यांचा इतका गोंधळ असतो ना, स्वयंपाक पाणी हे सगळं आवरायचं. त्यांना शाळेत एकदाच पाठवलं, शाळेत गेले ना तर मग काय हे असते. तर सकाळी सकाळी इतकं गोंधळ होते. माऊलीचे पप्पा घरी नसले ना तर बापरे, मला अजिबात ऐकत नाही. दोघं पण इतकं त्यांचं गोंधळ चालू असते ना, तर काय सांगायला नको. तर तुमच्या पोरांचं पण असंच असते का मला सांगा. आणि आता चला, मला कपडे भांडे वगैरे बनवायच्यात. आणि आपलं अक्षताला काय बनवणार आहे ना मी नेण्यासाठी तिला, तर ते पण पुढं दाखवतेच तुम्हाला. तर हे बघा, अजून कपडे भांडे वगैरे, कपडे मी भिजत घातलेले आहेत आणि भांडे वगैरे तशीच आहेत अजून. हे बघा, आपल्या सावली मस्त आंब्याची सावली पडत असते इथं. तर चला, आता शेळीला अगोदर वैरण पाणी करून घेते. झालं भरच असं म्हणजे की उन्हाचा भरपूर असा कडाका व्हायला लागला. आता 10:30 वाजलेलेत. तर आपल्या अक्षता बघा, अक्षता माऊलीना सॉरी 10 सव्वा 10ला ना जाते. तिच्या मैत्रिणी आल्या, तिला काय दम निघतच नाही, पण ती पण लगेच आवरते, लगेच शाळेत जाते. तर चला, घेऊया सगळी पटपट कामं करून. संध्याकाळची का नाही 6:30 पावणे 7 वाजलेत बघा. तर माझी सगळी कामं वगैरे आवरली. आणि आज का नाही माऊलीचे पप्पा पण जरा लवकरच आलेत. आणि दळणं म्हणलं तर आज एक सुद्धा दळण नाही. आणि इकडे असं दिवाबत्ती वगैरे झाली माझी आता संध्याकाळची. आणि चला, आज गुरुवार आहे का नाही, स्वयंपाकाला बघा लवकर स्वयंपाकाला लागायचं होतं, पण ते काही झालंच नाही. तर एका ताईंचा फोन आला बघा. तर भरपूर वेळ त्यांच्याशी बोलणं चाललं होतं. आणि त्यांच्यासंग बोलून बघा मनाला इतकं छान वाटलं ना, तर खरं सांगते खूप छान वाटलं. तर 1 तास 1.5 तास 2 तास ना, कंप्लीट 2 तास त्या ताईंबरोबर बोलणं चाललं होतं. म्हणलं असं कधी दिवसात ना कधी नाही ते त्यांनी फोन केला. आपली कामं ना दररोजचीच असतात. तर आणि आपल्याला बोलण्यासाठी त्यांनी पण भरपूर वेळ काढला आता. म्हणलं असं. तर चला, आता मी इकडं दूध गरम वगैरे करायला ठेवलं आहे. आणि आज का नाही जेवणात जरा बऱ्याच दिवसातून आज खारं वांगं बनवायचे. तर मग अशी का नाही दारावरती बघा वांगी आली होती, ताजी ताजी मस्त. ते वांगी घेतलेत मी. आणि काल गवताला गेल्यावर का नाही थोडीशी अगदी थोडीशी ना माटाची भाजी आणली होती. तर काल काही मला करणं झालंच नाही. तर म्हणलं चला आज करूया ते उपवास सोडायला. आणि चहा म्हणलं तर जरा लवकरच चहा झाला आज. 4 वाजताच आमचा चहा झाला होता. माझे पप्पा लवकर आले होते, तर लवकरच चहा झाला होता. आणि आपलं अक्षताला बघा सहलीला जाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवून ठेवली. त्याचा काही व्हिडिओ शूट केलाच नाही मी. तर मला पटपट आवरायचं होतं, काम करायचं होतं, आवरून घ्यायचं होतं. आणि परत ना तिला बघा शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे बनवायच्यात ना, तर ते सुद्धा मी सारण करून ठेवले एका भरणीमध्ये भरून. तर त्याचा पण व्हिडिओ काही शूट केला नाही. तर असं काम होतं मला, त्याच्यासाठी व्हिडिओ काही शूट करणं झालंच नाही. तर चला, आता भाजी बनवायला घेते. तर इकडे ना अशी ताजी ताजी ना एकदम देशी आपलं वांगी घेतलेली मी दारावरती. आणि एकदम मस्त असं छोटी छोटी कवळी कवळी वांगी होती बघा. तर ते इतके वांगी घेतलेले आहेत मी. आणि इकडं म्हणलं तर असं आपलं कालची बघा गवताला गेल्यावर नाशी कवळी कवळी एकदम माटाची भाजी दिसलेली, तर ते पण आणलेलं मी. आता म्हणलं चला लसूण वगैरे सोलावं. आणि इकडं कोथिंबीर घेतलेली मी. आपलं दूध गरम होत आहे. तर चला, आता पटपट बनवून घेऊया. मग काय झालं बघा, आपलं असं मस्त खारं वांगं बनवायचं. आणि जेवायला बघा स्वयंपाक झाल्यानंतर ना ह्याला त्याला सगळ्यांना असं जेवायला बोलवावं लागतं. तर लगे लगे कोणी येत नाही. तर आमच्यात बघा थोडंसं उशिरात जेवण असतं. तिकडे मी भात बनवलेला, परत सकाळचं ना थोडंसं बेसन राहिलं होतं, परत ज्वारीची भाकरी आणि जे काय माटाची भाजी होती बघा ते सगळं बनवलं. तर ह्याचा बघा व्हिडिओ काय शूट करणं झालंच नाही. तर कारण आता मला चला असं उशीर झालेला होता. तर या सगळे जेवायला तुम्ही पण.